तुपकरांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांवर केलेत गंभीर आरोप। प्रतापरावांना मंत्रिमंडळातून तडीपार करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना नुकतेच तडीपार करण्यात आले असून ही कारवाई रविकांत तुपकरांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। या कारवाईनंतर आज 10 मार्चला रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीमध्ये मेहकर विधानसभेत आपल्याला प्रतापरावांच्या बरोबरीने मते मिळाल्याचा राग मनात ठेवून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी उपविभागीय अधिकारी जोगी यांच्यावर दबाव टाकून डॉक्टर टाले यांची तडीपारी घडवून आणल्याचा थेट आरोप प्रतापरावांवर केला आहे। तर प्रतापराव जाधव अतिशय खुंशी आणि जळाऊ स्वभावाचे असून ज्यांनी विरोधात काम केलं अशा अनेकांवर त्यांनी खोटे गुन्हे दाखल करून घेतल्याचे सांगत आता प्रतापराव जाधव यांच्या सगळ्या 12 भानगडी आम्ही बाहेर काढणार आहोत। प्रतापरावांना मंत्रिमंडळातून तडीपार करण्यासाठी आम्ही प्रतापरावांपासून पीडित असणाऱ्या सगळ्या लोकांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही रविकांत तुपकर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिला। त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे कुठलेही गुन्हे नाही का, त्यांच्यावर सगळे गुन्हे जे आहेत ते चळवळीतील आहेत, आंदोलनातील आहेत। त्याच्यामुळे त्यांनी जे गुन्हे टाकले किंवा तडीपारी केली हे अत्यंत चुकीचे आहे। पण त्यांना आम्ही कुठल्याही गोष्टीने घाबरणार नाही, कारण आमच्या पाठीमागे भाऊ हे सर्व संघटना आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 13 वर्षापासून सत्याग्रह करतात, आंदोलन करतात। कधी सोयाबीनला भाव, कापसाला भाव, पीक विमा, कर्जमुक्ती या विषयावर भांडत असतात। त्यांच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत, त्यातले 4 गुन्हे हे आंदोलनातले, एकच गुन्हा खासगी आहे आणि एक प्रतिबंधात्मक कारवाई आहे। तडीपारीच्या व्याख्येमध्ये न बसणाऱ्या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या दबावाखाली मेहकर उपविभागीय अधिकारी आणि मेहकर पोलिसांनी ही कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। लोकसभेमध्ये डॉक्टर टालेंनी माझ्यासाठी काम केलं आणि मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतापरावांच्या बरोबरीत मतदान देण्यामध्ये डॉक्टर टालेंचा सिंहाचा वाटा राहिला। ही चळवळ थांबली पाहिजे, रविकांत तुपकर संपला पाहिजे, त्याचे कार्यकर्ते संपले पाहिजे असा डाव प्रतापरावांच्या मनामध्ये आहे आणि राजकीय आकसबुद्धीने प्रतापरावांनी ही कारवाई करून घेतलेली आहे। या कारवाईला आम्ही घाबरणार नाही। आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये आम्हाला 27 तारखेपर्यंत स्टे मिळालेला आहे। 27 तारखेला सुनावणी होईल आणि पुढची प्रक्रिया ठरेल। मान्य न्यायालय जो आदेश देईल तो आम्हाला मान्य राहील, पण प्रतापरावांना असं वागणं शोभत नाही। मंत्रिपदाचा दुरुपयोग, विरोधकांना जेलमध्ये टाकणं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं आणि पोलीस स्टेशन आणि महसूल प्रशासनाची सगळी सूत्र ताब्यात ठेवणं असा उद्योग प्रतापराव करतायत। आता प्रतापरावांच्या 12 भानगडी आम्ही बाहेर काढू आणि त्यांची सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या निवासस्थानासमोर आम्ही बेमुदत उपोषणाला बसू। जर प्रतापरावांच्या मंत्रिपदाचा उपयोग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्यासाठी होत असेल तर प्रतापरावांना सुद्धा या देशाच्या मंत्रिमंडळातून तडीपार करा अशी आमची मागणी आहे।